नमस्कार मंडळी, विनोदाच्या मंत्राचा जाप करत पुन्हा एकदा करूया हास्य यज्ञ आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. कालच्या प्रमाणे आजही आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेला आहे क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची या मालिकेचा सूत्रधार आणि आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनेता अभिजित खांडकेकर. मंडळी, अग्ग अग्ग आई म्हणणारा ओंकार आज खांडेकरांच्या घरात आणणार आहे वादळ. बघूया तिथे काय घडतंय. हॅलो, हा कांबळे. ना 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 नाही, मी लाईट बिल भरलं. हा नाही, ओंकारला सांगितलेलं भरायला. भरलं असेल ओंकार. हो बघतो, मी बघतो, लगेच चेक करतो लाईट बिल. हा ओके ओके. साइन कॉस थीटा, साइन कॉस थीटा, साइन कॉस थीटा. याला कुठे ठेवलं लाईट बिल? साइन कॉस थीटा. लाईट बिल कुठे ठेवलं होतं? सॉरी बाबा. नाही नाही, ठीक आहे. अरे काय ए सवय आहे त्याची, काय आता. साइन कॉस थीटा, साइन कॉस थीटा. अरे ओंक्या, हा बाबा. ते लाईट बिल तुला भरायला दिलं, भरलंस का ते? भरलं बाबा. भरलं ना? हो. कुठे आहे ते? बाबा ते माझ्या पॅन्टच्या खिशात आहे. अच्छा. तुम्ही घेता का प्लीज? मी फॉर्म्युला पाठ करतोय. Oh my God. साइन कॉस घेतो ना बाळा, घे. साइन कॉस थीटा. जेव्हापासून शिकायला लागलास ना, एकच फॉर्म्युला पाठ करतो. एवढा कठीण असतो का रे बाळा? हो बाबा, खूप कठीण असतो. अख्खा जन्म थिटा पडेल. वा वा. मॅथ्स मध्ये बाकी काहीच नाही, फक्त हेच आहे. आहे ना बाबा. मॅथ्स इज इक्वल टू इन्फिनिटी. बर. पण आपल्या लेखकाला तेवढंच माहित. ते कुठे कुठे पॅन्ट मध्ये आहे ना हा. तुझ्या? ही काय रे ओंक्या? हा बाबा, तीच एक. याच्यात ठेवली होय. साइन कॉस थिटा, साइन कॉस थिटा, साइन कॉस थिटा, साइन कॉस थिटा, साइन कॉस थिटा. हॅलो. हा दत्तू. अरे अभ्यासाला बसलोय. हा म्हणजेच बाबा आहेत घरी. हो मी रात्री येतो ना, टाकीच्या मागे ना. हा येतो. हा ठेव, आता ठेव, चल बाय. साइन कॉस टाकी, साइन कॉस थिटा, 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 साइन कॉस फुटा, साइन कॉस थिटा, साइन कॉस थिटा, साइन कॉस थिटा, साइन कॉस हाता. साइन कॉस थिटा. काय झालं बाबा? एवढ्या लगबगीने बोलावलं? ओंक्या, हे काय आहे? तुझ्या खिशात कसं आलं? अरे रे चाचा चाचा. काय आहे हे? ओंक्या, हे काय आहे? तुझ्या खिशात कसं आलं? मला नाही माहिती बाबा. हे काय आहे बाबा, मला नाही माहिती. ओंक्या, हे सिगरेटचं पाकिट आहे. तुझ्या खिशात कसं आलं? ओ, हे सिगरेटचं पाकिट आहे. वाव. आजपर्यंत फक्त थोरा मोठ्यांच्या तोंडून ऐकलं होतं, प्रत्यक्षात कधीच पाहिलं नव्हतं. असं असतं. दर्शन झालं बाबा. पण हे माझ्या पॅन्टच्या खिशात कसं आलं? तुम्ही चुकून ठेवलं का?
कसं आलं जीव घ्याल त्याचा, माझ्या लेकराचा जीव घ्याल का? तो मेला. काय केलं त्याने? काय केलं? काय करता तुम्ही? त्याच्या खिशात हे सिगरेटचं पाकिट सापडलंय. त्याला विचार कसा तू बाजूला असतो, मेला माझ्या हातून. नाही नाही आई नाही, आई माझं नाही ते. इकडे आई माझं नाही, आई माझं नाही. आई तू ऐक ना, आई ऐक ऐक. हा बाबांनी परवा माझी पॅन्ट घातली होती, त्याने चुकून ठेवलं असेल. मी ठेवली पॅन्ट होते मला, पॅन्ट होते तुझी मला. तुझी पॅन्ट माझ्या पोटरीच्या वरती जात नाही, तुझी पॅन्ट होते मला. लवकर बोल. त्याला विचार. इकडे 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 ये इकडे. इकडे तुम्ही थांबा एक मिनिट. इकडे हे बघ ऐक, माझा तुझ्यावर विश्वास आहे, तुझा माझ्यावर विश्वास आहे. बाबाची काळजी करू नको, बाबा तुला मारणार नाही. काय नाही आई, तू मी आहे बोलतेस, नंतर मलाच मार खायला लागतो. मला तिकडे करा काय ते, मी निघून आई, आई, तू- आई, तू थांब. मग सांग ना बरं बोलाने. आई सांगतो, मी सांगतो. जीव खाशील माझा. सांग. सिगरेटचं पाकिट इकडे. कुठून आणलंस? रेंज मध्ये इकडे इकडे ये. लवकर सांग. थांब. ओंक्या फाडीन मी, मारून टाकीन. पटकन उत्तर सांग. इकडे लवकर ये. तुझ्या खिशात कसं आलं? लवकर यायचे. सांगतो. सिगरेट पितोय जे. इकडे लवकर सांग. हा सांगतो मी, सांगतो. बोल ना लवकर. हो आई आई, हा माझंच पाकिट आहे ते. बघितलं कबूल केलं. ऐका ना, ऐका ना. गुन्हेगाराला पण फाशी देण्याआधी त्याची शेवटची इच्छा विचारतात. मी ते तुमचा पोटचा गोळा आहे ना, गोळा करून फेकून देईन मी. लवकर बोल. कसं आलं? लवकर सांग. लवकर सांग. आई सांगतो, लवकर सांग. सांगतो सांगतो. आई सिगरेट ओढतोस? लवकर सांग. बोल. ऐका, आई 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 ऐक ना. अगं अगं आई, अगं अगं आई, आई बोल ना ग. अरे अरे लेकरा. कुठल्या तोंडाने बोलू? कुठल्या तोंडाने बोलू? लेकरा लेकरा काय ठेवलंयस का इथे? इज्जत ठेवलीस का माझी? अरे तुला पाठीशी घालत आले ना रे मी. मी चुकलो. असं नाही. जोरात मार. बोल बोल. इकडे लवकर बोल. बोल ओंक्या. ओंक्या तोंड उघड. सांगतो. लवकर ये इकडे. लवकर इकडे. दरवाजा जवळ जायचं ना. इकडे पैसे लगेच बाहेर. इकडे बोल. सिगरेटचं पाकिट कसं आलं तुझ्या खिशात? लवकर बोल. बाबा ऐका. हा बोल बाबा बोल. हा सांगतो मी. हा सांगतो. मी एक नवीन छंद जोपासायचा असं ठरवलंय. कसला? हं? सिगरेटची पाकिटं गोळा करण्याचा. हां म्हणजे आशिया खंडातला सगळ्यात जास्त सिगरेटची पाकिटं गोळा करण्याचा विक्रम करून मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवायचं आहे. कसला? सिगरेटची पाकिटं जमा करण्याचा छंद. मग एकच पाकिट कसं? बाकीचे पाकिटं कुठे आहेत? भुव्या नको हे करू. बाकीचे पाकिटं कुठे आहेत? बाकीचे पाकिटं कुठे आहेत? आई थांब ना, आई थांब. बाकीची पाकिट म्हणजे अहो छंदाची सुरुवात ह्या एकाच पाकिटापासून होणार ना. हे पहिलं पाकिट आहे. पहिलं पाकिट. बघितलंस कशा दळभद्री छंद लागले? हा तिकडे लोकांना नाणी जमा करायचा छंद असतो, पोस्टाची तिकीटं जमा करायचा छंद असतो. या भिकाऱ्याला सिगरेटची पाकिटं जमा करायची. बरं ठीक आहे. इकडे सिगरेटची पाकिटं जमा करायची आहेत ना. आतमध्ये सिगरेट काय? सिगरेट काय आतमध्ये? पोस्टाची तिकीटं जमा करणारा पोस्टमन सकट जमा करत नाही. अरे वा. अरे वा. वाक्य दिलं तुला? ऐका. दाद देतोय? नाही नाही ऐका मी लवकर सांगतो. सांगतो लवकर सांग. सांगतो. हा, सांग. मी सांग. सांग. सांग नाही तर मी जाईन आता. नाही आई तू नको, आई तू नको, प्लीज आई तू नको. आई सांगतो मी. अरे मरशील बापाच्या नाही, आई हातात. सांगतो बघ, सांगतो. अगं अगं आई, आई अगं तू विसरतेस की टाळतेस? मी कंटाळतेय तुझ्या खोटेपणाला कंटाळतेय. मी खोटं बोलत नाही आई. मी सिगरेट ओढली नाही, मी थोटू उचलणार नाही. सिगरेट बद्दल किती जनजागृती सुरू आहे. सिगरेटच्या बॉक्स वरतीच लिहिलेलं असतं की सिगरेट इज इंटेलेक्च्युअल टू हेल्थ. इंटेलेक्च्युअल इंजुरियस टू हेल्थ असतं इथे. ओंक्या लय मारी. तू आज जा. तू आज जा. मेला माझ्या. आई थांब. आई मी सांगतो सांगतो. तू आज इकडे. बोल लवकर. आई बघ लवकर बोल. लवकर बोल. हे लवकर बोल. हे माझं पाकिट नाही आहे. हा ते दत्तूचं पाकिट आहे. कोणाचा? दत्तू. दत्तू. माझा मित्र दत्तू. एवढंच दे. कांबळ्यांचा दत्तू. तो सिगरेट ओढतो.
हां नाही तो मला फक्त बोला की हे सिगरेटचं पाकिट तुझ्याकडे ठेव माझ्या घरी पकडतील मग मी म्हटलं ठेव चालेल माझ्या घरी ठेवलं तर काय फार फार तर बाबा बघतील आणि मारतील मारतील माहिती होतं ना मारतील मग कशाला ठेवायचं रे ओंक्या तू पण ना नाही नाही आई मारतील म्हणजे सिगरेटचं पाकिट बघतील आणि एका दुसरी सिगरेट मारतील ऐका दत्तूला बोलू नाही ना या प्रकरणाचा मला सोक्ष मोक्ष लावायचा आहे दत्तूला बोलू हा, तुझी नाही आहे ना मग बोलव त्याला तुझी नाही बोलो ना. दत्तूला बोलू दत्तू अवेलेबल नाही आहे तो- हा दत्तू अवेलेबल नाही आहे का कुठे गेलाय तिरुवनंतपुरम ये ओंक्या अरे. या, काय तुला या- आलास तू लागतं. पोचलास तिरुवनंतपुरम मागं पोचलाय तू बघ तिरुवनंतपुरम रिटर्न्स तू मस्त टायमिंगवर आलास ये इथे बाळा तू तिरुवनंतपुरमला जाणार होतास ना हां जाणार होतास ना हो 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 जाणार आहे ते सगळ्यांना बाय करायला आलोय काकू बाय बाय. काका आशीर्वाद द्या हा. आई हो ऐक बा आता ना दत्तू मी ना एक प्रश्न विचारेन हा बाळा त्याचं पटकन उत्तर द्यायचं हां दत्तू हे बघ बाबा काय प्रश्न विचार मला माहिती आहे हे सिगरेटचं पाकिट आहे ना ते तुझं आहे असं मी बाबांना सांगितलं कधीपर्यंत खरं लपवून ठेवू म्हणजे ते मला विचारत होते की दत्तूचंच आहे का मी म्हटलं हो दत्तूचंच आहे आता तू तुझ्या तोंडाने सांग बाबा मग त्यांचा विश्वास बसेल मला काय उंक्या हां एका वाक्यात 7 वेळा हिंट दिलीस त्याला सगळं लहानपणी करून झालोय ए तू बोल पटकन बोल हे सिगरेटचं पाकिट तुझं आहे बघ कोमलपणे विचारतायत तोपर्यंत सांग त्यांचा कोमल स्वर बदलू देऊ नको माझे एवढूसा तू सिगरेटच्या फिल्टर एवढा पण नाहीयेस तू सिगरेट ओढतो सांगू तुझ्या बापाला सांगू काय रे सांगू का तुझ्या आईला हा सिगरेट ओढतोस ते नाही आम्ही ना खरंच सिगरेट ओढली नाही काकू आम्ही ओढणार होतो पण आम्ही अजिबात ओढली नाही सिगरेट खरं सांगतो तुम्ही दोघं ओढणार होते सिगरेट आपण नाही ओढली आम्ही म्हणजे म्हणजे खरं तर आम्ही काकांना बघून सिगरेट ओढायचं ठरवलं होतं हां मस्त हा म्हणजे आम्ही काकांना लहानपणापासून बघतोय ना त्याचं मस्त डॅशिंग मध्ये सिगरेट ओढायची मग आम्ही पण ठरवलं की आपण पण सिगरेट ओढून बघूया हो तुम्ही जबाबदार आहात या सगळ्याला पोटात असल्यामुळे ना त्याला वास यायचा तुमच्या सिगरेटीचा म्हणून ही व्यसन करावीशी वाटतात त्याला हो सापडलाय आपण त्याला ओरडतोय माझ्यावर नको येऊस तू सिगरेट सोडली कधीच खोटं सांगतोय तो खोटं सांगतोय का तो हे खोटं बोलतोयस तू नाही नाही काकू हे रोज टाकीच्या मागे सिगरेट ओढत असतात काय सांगतोय हा म्हणजे तुम्ही अजून पण सिगरेटी ओढता खोटं बोलताय माझ्याशी मी सिगरेट सोडली आहे ह्याच्या बापाला ओढायची असते तो मला फक्त कंपनी म्हणून घेऊन जातो मी ओढत नाही हो नाही काकू हे खोटे बोलतायत हां. माझी आई सांगत होती यांना सिगरेट ओढायची म्हणून माझे बाबा कंपनी म्हणून जातात घ्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवा आणि शपथ घ्या आजपासून सगळी व्यसन सोडली नाही नाही आई माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला सांगू नको या माणसाचा काही भरोसा नाही खोटी शपथ घेईल मग मरेन मी अजिबात हात उचलायचा नाही माझ्या लेकरावर माझ्या लेकरावर हात उचलायचा नाही शपथ घ्या मी सिगरेट सोडली शपथ घ्या हे बघ मला एकही व्यसन नाही आहे 4-5 महिन्यात ना मी फक्त एकदा लिटल एक पेक घेतो बाकी काही व्यसन नाही आहेत हो पण तुमचा 1 महिना म्हणजे 1 दिवस असतो आई तू माहेरी जातेस ना अरे बोल ना पटकन कंठ दाटून आला ग माहेरी जाते तेव्हा काय होतं तेव्हा यांच्यातला तळीराम जागा होतो इथे अशी बाटली ठेवतात आणि तिच्याशी बोलत बोलत दारू पितात मला या हातांना काय काय करावं लागतं लेकरा मी आहे तुझ्यासोबत तुझी आई तुझ्यासोबत आहे आज शपथ घ्या त्याच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या तुम्हाला कळतंय का
तुम्हाला कळतंय तुमच्यामुळे अख्खी पिढी बर्बाद होतीये. हो तिकडे जग आणि सरकार ओरडून ओरडून सांगताय सिगरेटी पिऊ नका, त्याने वाटोळ होईल आयुष्य, तुम्ही एकदम सत्यानाश करून घ्याल आयुष्याचा. कसली घाणेरडी चित्र असतात तो त्याच्यावर, आणि तुम्ही हे संस्कार देता तुमच्या मुलाला. हा माझ्यावर कुठून आलं? शपथ घ्या खांडेकर. हे बघ सगळी व्यसन मी माहेर चल बॅग भर, चल मला राहायचंच नाही या घरात. मी पण बॅग भरतो. मला पण या व्यसनी बापासोबत राहायची अजिबात इच्छा नाहीये. घ्या माझे पण कपडे भर, मला पण यांच्या तोंडासमोर पण थांबायचं नाही. मी जाईन माझ्या घरी. तुझं काय आमच्या घरात? त्याला मारून तुम्हाला आधी शब्द घ्यायला सांगितलं त्या घ्या, नाही तर मी खरंच जाईल. मी माहेर निघून मी परत येणार नाही. पाऊल सांगून ठेवते आधीच. मी घेतो. मी याची शपथ द्यायची ना. व्यसन सोडली म्हणून हे पण बोलायचं. मी घेतो. शपथ घ्या. नको. व्यसन सोडली म्हणून बोला. लोक थांब आई माझ्याकडे एक वस्तू आहे. थांब. याच्यावर हात ठेवून शपथ घ्या. घ्या ना शपथ. मी याच्यावर हात ठेवीन. हे पवित्र आहे. माझी आई पवित्र आहे. आई पवित्र आहे माझी. बघितलं आई? ऐक ना. माझं लेकरूच मला सांभाळणार आहे. अशी तुम्ही आधी शपथ घ्या. शपथ घ्या म्हटलं ना. घ्या शपथ. बोला सगळी व्यसनं सोडली आजपासून. 4-5 महिन्यात 1 लिटर असतो ते पण मला बंद. शपथ घ्या खांडेकर. घ्या. मी आजपासून शपथ घेतो की यापुढे सगळी व्यसनं बंद करतोय. बस आई दे इकडे. दत्तू ही माझ्या बाबांची दारूची बाटली. जा कुठेतरी लांब नेऊन जपून ठेव. तिथे हसून हसून पुरे वाट लागली. क्या बात. सुपर हिट. खूप मजा आली. बघा हसरसे काय म्हणतात. सई सुसाट परफॉर्मन्स. 2 लोकांसाठी ही दाद आहे. पहिली तर फॅमिलीसाठी आणि दुसरी दत्तूसाठी. फार मस्त परफॉर्म केलंस दत्तू. प्रत्येक रिॲक्शन तू आल्यापासून बघण्यासारखी होती आणि तू आता काय करतोयस ही उत्सुकता तू ताणून धरलीस. त्याच्याबद्दल खूप धन्यवाद आणि तुझं खूप अभिनंदन. मस्त. मंडळी एका महिला मंडळात आज रंगणार आहे भिशी पार्टी आणि गायनाचा कार्यक्रम. बघूया तिथे काय घडतंय. ती मनीषा नाही आली अजून. अगं तिचा नवरा घरी असेल ना. सोडला नसेल त्यांनी. नाही पण मी फोन केला होता तिला. निघालीये ती घरातून. आता निघालीये. ही ना नेहमी उशीर करते यार. अगं नाही मगाशी तिला फोन केला होता तेव्हा म्हणाली तिच्या किचनच्या सिंक मधून ना कसला तरी आवाज येतोय. मग प्लंबरला बोलवावं लागलं. मग त्यांनी बराच वेळ खुटपुट केलं पण काही कळलंच नाही. मग नंतर कळलं तिच्या सासूचा ना घसा बसलाय. त्या घशातून गुळगुळ असा आवाज शपथ बनवलेली नाही. शपथ बनवलेली नाहीये. शपथ पण तुम्हाला माहितीये का ती ना वनिता बबिता जॅस्मिन सगळ्यांना घेऊन येते. अरे चला. ए शिवाली बाय द वे थँक गॉड तू आलीस. हा आम्हाला वाटलं तू येणारच नाही. काय नाही बरं झालं आलीस. म्हणजे का नाही म्हंटल नवीन लग्न झालंय त्यात आज रविवार नवरा सोडतोय की नाही म्हंटल. तुला बरं का सगळं असंच वाटतं. नाही म्हणजे प्रत्येक नवरा घरी असल्यावर बायकोला सोडत नाही असं काही नसतं. नाही स्वतःच्या नवऱ्याचा राग दुसऱ्यांवर नाही ना काढत आहेस तू. पण
विशाखाताई ते सांस्कृतिक कार्यक्रम काय आहे आज? आहे शिवाली, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. अगं ते मोठे गायक आहेत, ज्येष्ठ गायक पंडित समीर चौगुले, ते येणार आहेत बरं का आज आपल्याकडे. हो. नमस्कार वहिनी. नमस्कार. नमस्कार. या. हे बघ, नाव घेतलं आणि हजर. हे आपल्या हास्य जत्रेच्या लेखकांचं मला खूप आवडतं. दिलं ते कॅरेक्टर समोर. या. नमस्कार सर्वांना. नमस्कार. बसा. बसा. पुष्पगुच्छ. पुष्प, बरं झालं आलात. काही त्रास नाही झाला? नाही. या. मी तुझ्या असते दे. अगं नको, तू दे. अगं हे नाही पण माझं काय आता. तू दे ग. नाही तू दे ग. मी कशी काय. तू दे ग. ताई तू दे, तू मोठी आहेस. तू दे. काय वेळे पडाय तू दे तर. स्वागत. खूप मोठे गायक आहेत हे समीर चौगुले. नमस्कार. खरं तर पंडितजींना छोट्या छोट्या कार्यक्रमांना येत नाही तर अजिबात. खरं तर आमचे हे ना यांचे खूप स्नेही आहेत. मग यांनी फोर्स केला म्हणून पंडितजी इथपर्यंत आले. हो महेशराव आमचे स्नेही आहेत. त्यांनी फोन केला होता मला. अगदी बसा ना तुम्ही. हो नाही बसलो. नाही, आमचा हा छोटेखानी कार्यक्रम असतो बरं का. आपला तात्पुरता हॉल बुक केलाय आणि हे बघा हे बाईक वगैरे सगळी व्यवस्था असते. चांगली व्यवस्था आहे. पण वहिनी, मी महेशरावांना फोनवर सांगितलं होतं की तबल्याच्या साथीला मला कोणीतरी लागणार आहे. तुम्ही अरेंज केलंय का कोणाला? हो केलंय ना. अगं ते कांबळे बघ ना. एकच मिनिट, ते कांबळे. आलो. हे बघ, हे आले कांबळे. हे असं असतं, हास्यजत्रेचे लेखक आमचे असतात. नाव लिहिलं की लगेच हाजीर. एक मिनिट. हो कांबळे, तुम्हाला येताना बघितलं मी सोसायटीमध्ये. लगेच तुमच्या मागे मी लगेच आलो. नाही पण कांबळे ऐका, मी तुम्हाला तबला सांगितला होता ना, निरोप असा दिला होता, तुम्ही ढोलकी घेऊन आलाय. काय झालंय, माझ्या तबल्याची शाई आहे ना ती निघाली. पण हा डग्गा आहे ना एकदम मस्त असतोय बघा. नाही मुद्दा काय आहे, मी भावगीत किंवा नाट्यसंगीत असा गाणार आहे, त्यामुळे तुम्ही ही ढोलकी कामाला म्हणजे हे नाही चालणार ना. अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त डोळे मिटून गाणं गा. तुम्हाला फक्त तबल्याचे बोल ऐकायला येतील याच्यामध्ये. अहो मला वाद्य तबलाच हवंय. वाद्य महत्वाचं आहे. अहो गाव तुम्ही, वाद्यांवर काही नसतो. तुमच्याबद्दल अरे यांच्या कार्यक्रमाबद्दल. हा तुमचे सगळे संगीत साथ. माझा मुद्दा असाच होता की मी जे गाणार आहे ते ढोलकीवर म्हणजे विचित्र वाटेल. येणार व्यवस्थित तुम्हाला बोल ऐकायला येणार. पंडितजी आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. म्हणजे आमचा ना हा भिशीचा ग्रुप आहे बरं का. 25 बायका आहेत. 7-8 जणी येतील. तुम्हाला वाटेल बाई एवढेच कमी प्रेक्षक की काय, असं नको वाटू. नाही जेवढे आहेत तेवढे मला अगदी मी समाधानी आहे त्याच्यात बरं का. मला नको या गर्दी, मला हवेत दर्दी. आम्ही दर महिन्यात म्हणजे 6 महिन्यातून जवळजवळ एक पार्टी करतो. मस्त आपलं खाणं पिणं आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो. मला हे अतिशय आवडलेलं तुमचं हा जो पायंडा तुम्ही पाडलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचा. कसं असतं, कला ही आंब्याच्या मोहरासारखी असते. आपण व्यवस्थित धन्यवाद. कला ही आंब्याच्या मोहरासारखी. चाललेले बघ ना. कसं असतं, कला ही आंब्याच्या मोहरासारखी असते. हरकत नाही. आता मी सर्वप्रथम नाट्यसंगीत गाणार आहे. तयार आहात तुम्ही? येस. रेशमा काय चाललंय तुमचं? हे काय वाजवलं तुम्ही? म्हणूनच मी म्हणत होतो मला तबला हवाय म्हणून. नाही तुम्ही सुरू करा म्हटलं. ढोलकी आहे ना एकदम तोडा. मग तेच मी म्हणतोय. आता मी व्यवस्थित नाट्यसंगीत आहे की नाही. तबल्याचे बोल तुम्ही गाणं बोल. चला. हा मृगनयना. अगं आपला मेन कार्यक्रम राहिला ना ताई. असं काय करतेस? अगं हे नाही मला नाही कळलं हे म्हणजे. नाही आमच्याकडे कसं आहे, जे पाहुणे येतात ना तेच भिशीची चिठ्ठी काढतात. हा तुमचा मान आहे तो आज काढा. अरे वा, म्हणजे तुम्ही मान देल का कलाकारांना? वा 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 वा. कला ही आंब्याच्या मोहरासारखी आहे. काढा असं चांगला हलवा असं मग काढा. मिक्स करा चांगलं. टाकू नका आत नका टाकू ती. आता बाजूला ठेवा. चुकून पडली नाही बाद झाली ती. आता जी खाली पडते ना चिठ्ठी ती बाद झाली.
झाली ती नाही उचलायची परत. जाऊ दे ताई, ते म्हणतात नाही जाऊ दे, कसं नियम म्हणजे नियम, बाद म्हणजे बाद. माझं काही नाही बरोबर आहे. दुसरी चिठ्ठी काढा तुम्ही. ए ऐका, आता हे बघ, ज्याची चिठ्ठी पडली असेल ना त्यांनी स्पोर्टिंग घ्या. उगाच आपली माझीच चिठ्ठी पडली, माझंच नाव आलं असं नको व्हायला. माझीच चिठ्ठी पडली. ताई तुझीच चिठ्ठी पडली. अगं बरं, हरकत नाही, दुसरी चिठ्ठी काढा. नाही ते करतात. हाताला काही भोक पडली तुमच्या? ही पद्धत नाही झाली. अरे हे असं काय सध्या हुकली माझी. भेगा पडले हाताला. अरे चुकून झालं, अपघात होता तो माझ्या हातात. चिडचिड काय करतेस ग तू आता? मी यांचा कार्यक्रम ठेवला आणि यांनीच माझी चिठ्ठी पाडली. अहो असं ठरवून नाही केलं मी, असं करता नाही. जाऊ दे ताई, त्यामुळे माझ्या हातून काहीच घडलेलं नाहीये. 70,000ची भिशी हुकली माझी तुमच्यामुळे, कळते काही? अरे पण मी माफी मागतोय ना तुमची इथून. मी आता काय पाय धरू का तुमचे? दुसरी चिठ्ठी काढा. दुसरी चिठ्ठी काढा. नाही, मला असे बोल का लावता? मी एक गायक म्हणून इथे आलेलो आहे. हे ऍडिशनल तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी माझ्या काढा म्हणावं, चिठ्ठी काढा म्हणावं. ही घ्या. काय नाही तुम्ही बघा, उगाच परत त्यांचं नाव यायचं. मी बोलली नाही. माझं नाव कसं येईल आता? ही चिठ्ठी पडली ना माझ्या नावाची. माझं नाव कसं येईल? ही काय पद्धत आहे? ऑल द बेस्ट. बरं, मी नाव वाचतेय बरं का. हा देवा. आणि नाव आहे शिवाली परब. तुम्ही माझं नाव काय? घ्या आता, गाणं घ्या. ठीक आहे, तर आता संगीत नाटकाचं नाव आहे संगीत संशय कल्लोळ आणि मृगनयना रसिक मोहिनी. क्या बात. मृगनयना रसिक मोहिनी. अरे हे काय आहे? अरे हे काय चाललंय तुमचं? हातावर कोणी ठेवली डिश माझ्या? आता काय तोंडात भरवायचं तुम्हाला? एकदम माझी चिठ्ठी पाडून ठेवली आणि यांचे लाड करा पुन्हा. अहो झालं ना ते, आता मगाशी झालं ना. मी माफी पण मागितली ना. झालं की नाही मला सांगा. आता वेफर्स मध्ये मी गाणं म्हणायचं का? कसं आहे? आधी खाऊन घ्या ना, गाणं काय नंतर बघू. नाही खायचं नाही. गाणं सुरू असताना कोणीही खायचं नाही, मला चालत नाही ते. मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक काय हे काय? समोसा काढा बाहेर, समोसा बाहेर काढा. अरे काय करू नका. समोसा बाहेर काढा सांगितलं मी तुम्हाला. कांबळे समोसा बाहेर काढा. अहो त्यांना खाऊ दे ना, तुम्ही तुमचं गा. नाही गाऊ शकत ना. आता मी गायक आहे की नाही. गाता गाता असं बाजूला कोणी खात असतं तर माझ्याही तोंडाला लाळ सुटते. मृगनयना अशी नयना सगळी भिजली तर काय कराल तुम्ही त्याच्यात? बरोबर काय? मला सांगा बघू. लाळ कशी सुटते? एवढ्या वर्षांची तपश्चर्या वगैरे काय आहे की नाही? लाळ सुटते म्हणे. ही का बाई माझ्याशी असं बोलते? मला काही कळतच नाहीये बाई. मी असं कार्यक्रम ठेवला तुमचा आणि तुम्ही माझीच चिठ्ठी पाडली, याला काय अर्थ आहे का? अरे पण मी मुद्दामून केलं का? ह्या बाईना कोणीतरी जरा सांगा ना जरा. सॉरी, तुम्ही गा. ही मुलगी आहे ना, ही मुलगी ती अतिशय चांगली आहे. एक टक माझं गाणं ऐकते. एक बेटा, असं जर लक्ष दिलंस ना गाण्यावर तर आयुष्य होईल तुझं संगीतात. सर, तुम्हाला एखादं रॅप येतं लाईक मृगनयना लेट्स रॉक इट रॉक इट मृगनयना. ए बाळा, ए बाळा, वेफरने गळा कापे ना तुझा. गा आता एकदाचं गाणं. पुढचं गाणं आहे एक शृंगार गीत. तरुण आहे रात्र अजून. माझं फेवरेट गाणं आहे ते. तरुण आहे रात्र अजून. झाली रात्र म्हातारी झाली. हो तुमची रात्र म्हातारी झाली. काय गात आहे? कुठली चाल आहे? प्राजू, असं नाहीये ते गाणं. असं नाहीये ते गाणं. बापरे, फार सुंदर चाल आहे त्याची. हे गाणं ना मी आमच्या हनीमूनच्या पहिल्या रात्री म्हणाले होते. एक मिनिट, हे बघा. यम्मा यम्मा अरे काय चाललंय? काय पिकनिकला आलो का इकडे? भेंड्या कसला खेळताय? कांबळे काय चाललंय? माझी साथ द्यायला आलात ना तुम्ही? त्यांच्यावर य आला होता ना, य वरनं गाणं येत नाही. अरे खड्ड्यात गेला या. तुम्ही माझी साथ द्या. पुढचं गाणं आता मी भावगीत म्हणतोय. एक मिनिट. आता गाणं बिणं नको, आपण संगीत खुर्ची खेळूया. संगीत खुर्चीमध्ये आता मी जायचं काय? गाणं म्हणण्याचं समाधान. एक मिनिट, तुम्ही कशाला जाताय? तुम्ही गाणं म्हणा ना, आम्ही खुर्ची भोवती फिरतो. एक सेकंड, याला काय अर्थ आहे? अहो संगीत खुर्चीत रेकॉर्डेड गाणं असतं ना. अहो पण आता तुम्ही आहात ना, लाईव्ह गा, आम्हाला तेवढीच मज्जा येईल. तुम्ही गा. आणि कांबळे,
तुम्ही अशी टाळी वाजवायची. हा. तुम्ही टाळी वाजवलीत की तुम्ही गाणं थांबवायचं. आम्ही आमची खुर्ची पकडू. ओके. अहो तुमचं काय चाललंय? कुणाला बोलवलंय तुम्ही इथे? फार मोठा गायक आहे मी, आहे का माझं? ओ गा ना. शेकडो विद्यार्थी आहेत माझे, मी नाही करू शकत हे, कळलं का? अहो गा हो गा का हो 11,000 रुपये देणार आहे ना आम्ही तुम्हाला मानधन. अहो पण कुठे दिले अजून? देणार आहात ना तुम्ही? पण देणार आहे ना, मग गा आता गाणी. काय? गा गा काही गा अर्थ गा नाही. इकडे बघा. गाणं कुठलं म्हणायचंय? ते म्हणा ना, ए लारा दत्ता लारा दत्ता. लारा लप्पा आहे ते. लारा दत्ता कुठून आणली? असंच आहे ना काहीच. अरे अरे हा हे कसं होणार हो? तिथे फिरा तिथे फिरा. एवढा मोठा गायक माझ्या विद्यार्थ्यांनी बघितलं थुकतील माझ्या तोंडावर, माहिती आहे अहो, का? तुम्ही तिथे मागे बघ, बघतोय मागे. मागे फिरा ना. हा सुरू. 1 2 3 स्टार्ट. लारा लप्पा लई रखदा. हे कसं आहे? आडी टप्पा लई रखदा. हे लारा लप्पा. चला पुढचा खेळ. हा ऐका ना, गल्लीतली कुत्री पण थुंकतील हो माझ्यावर. हे असलं नका हो. चला 1 2 3 4. लारा लप्पा लई रखदा. आडी टप्पा आउट झालं त्या. अरे पण मी ह्यानी टाळी वाजवली ना, मी काय केलं? चिठ्ठी पाडली, गाणं थांबवलं, सगळं नुकसान केलं अरे पण तुम्ही. माझ्यावर काहीच नाही ना, ह्याने टाळी वाजवली ना, मी काय करू? माझ्यावर कशाला चिठ्ठी बाई? मी माणूस बोलवला आणि हा असं करतो. मला गाणं बोलवायला तिकडे असं करायला बोलवा मला का? मला नाही थांबायचं, 1 मिनिट नाही थांबायचं. अरे फालतूगिरी करतात. मला जायचं. अरे खड्ड्यात गेले तुमचे 11,000 रुपये. मिळाले 11,000. नाही पाहिजे 11,000 रुपये. हा पंडितजी हा माझे 2,000 रुपये कोण देणार? का लाच मारतोय? 2,000 रुपये पाहिजे. माझ्याकडे बघ. वा मजा आली तुमच्याबरोबर परफॉर्म करून. बघा हा सरसी काय म्हणतायत. प्रसादा, आमच्याकडे माझ्या बायकोची आणि तिच्या मैत्रिणीची अशी भिशी आहेत. तर एकदा माझ्या बायकोच्या लक्षातच नाही राहिलं की आज भिशी आहे आणि मला हाकलायचं आहे, म्हणजे मला हाकलायचं आहे. ती भिशी असली की मला हाकलते घराबाहेर, शूटिंग मिटिंग नसलं तरी. तर एक दिवशी ती विसरली आणि चुकून मैत्रिणीला सुरुवात झाली आणि ती लक्षात आलं, अरे बापरे प्रसाद घरातच आहे. तर मला म्हटली, आता तू बेडरूमच्या बाहेर पडायचं नाही आहेस अजिबात पूर्ण वेळ. म्हणून मी एक 5 तास बेडरूममध्ये होतो आणि 5-6 तास मी मधून ऐकत होतो या बायकांचं काय चाललंय. 5 तासात मला एकही विषय क्लिअर कळला नाही की नक्की काय झालं. आणि तितकाच रंजक आजचा भिशीचा कार्यक्रम सुद्धा झाला. थोडक्यात काय ते सम्या वंडरफुल, पॅड आहे फॅन्टॅस्टिक. तुम्हा सगळ्या बायकांचं विशेष कौतुक. मस्त. मंडळी, एका पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे गुन्हेगारांची ओळख परेड आणि ही ओळख परेड आपल्या समोर घेऊन येत आहेत कॉमेडी स्टार अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत आणि हास्य जत्रेतले हास्यवीर अरे मी नाही केला नाही यार. कोण साहेब? नाही मी नाही केला यार. साहेब अरे मी रात्रीचा बाहेर पण नाही पडत यार. मला रात्रीच्याला थंडी वाजते ना तेव्हा मी पांघरून घेऊन झोपतो. विचार वनकर राऊतला. मार खाताना पण भलते किडे आहे तुझ्यात की तू वेगळा आवाज लावला या कॅरेक्टरसाठी. बघतो तुझ्याकडे असं समोर. खून का बरं केला तू? का बरं केला खून? साहेब मी रात्रीचं बाहेर नाही पडत हो साहेब. नाही मला मुळे त्याचा त्रास आहे साहेब. काय मारायला लागलो प्रश्न विचारायला लागलो की लगेच तुझा मूळ व्याज बाहेर येतो. थांब बघतो तुझ्याकडे. एकेकाचा नंबर घेतो. 3 बाय ए हैरान गल्ली परेशान रोड. सांग खून का बरं केला? साहब हम अफगानिस्तान से, ये छोटे मोटे काम हम किया नहीं करते. बापरे, आज प्रत्येकाला वेगळं कॅरेक्टर पकडायचं आहे. खून करणे छोटं मोठं काम वाटतं तुला? नाही, तुझ्यासाठी मी मोठं काम करतो. तुझ्यासाठी खास टायर मध्ये घालून मारेन तुला. आत्ता नाही मारणार तुला. तू इकडे तू रे सुरमे की दुकान. सांग का खून केला? पटकन सांग, लवकर सांग. मेरी तो कमर सुजेली है साहब.
मैं चलता तो माँ कसम ऐसे ऐसे होता है. मैं किधर से खून करेगा साहब. नाही तू नाही करणार खून. मग कोणी केला माहित नाही तुला? नाही साहब मैं खरं सांगणार रे मालूम साहब. नाही आज मी तुम्हाला सोडणार नाही. आज मी तुम्हाला फोडणार आहे. चांगला फोडून काढेल. जरा तरी घाबरणार आहे तू. सर या दोघांना घेऊन आलोय. अरे वा वा. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. इकडे नाही तुम्ही राहा. चल तिकडे. इकडे या नमस्कार. नमस्कार. बरं झालं तिकडे बसा ना. बसा ना. नाही तुमचीच वाट बघत होतो मी. आम्ही साहेब बसायला आलेलो नाही. आम्हाला फक्त नल दाखवा. म्हणजे कसं रिपेअर करतो ना आम्ही आमच्या घरी जातो. तुम्ही बघला ना आम्ही पण बघला. हा कसला नळ? अहो तो नल रिपेअर करायला सांगितलं रे तुम्ही. काय करतो? आय एम द यो अरुण द प्लंबर. आणि मी डिस्को मोरे. डिस्को मोरे? हा म्हणजे मी ह्यांचा हेल्पर आहे का नाही. अच्छा अच्छा अच्छा. काय आहे प्लंबरच्या इंडस्ट्रीमध्ये ना ह्यांनीच मला आणला का नाही. बरं. तसं बघायला गेलो ना तर मी ह्या इंडस्ट्रीत फार लेट आलो काही त्यामध्ये. काय त्याच्यामुळे ना योग नाही आला मला पोलीस स्टेशन मध्ये येणार काही त्यामध्ये. नाही ऐका दादा तुम्हाला आहे ना प्लंबिंगच्या कामासाठी नाही बोलवलं मी इथे. नाही काय तुमच्या दोघांच्या मूर्खपणामुळे एक गुन्हेगार आमच्या हातून निसटला त्या दिवशी. त्या संदर्भात बोलवलेले. अरे आमची काही चूक नाही साहेब. आमची चूक नाही साहेब. खरंच चूक नाही. चूक नाही म्हणताना लाज नाही वाटत का तुम्हाला? अरे तो माणूस खून करून पळत होता ना. तुम्हाला धडकला तो. त्याच्या मागे आमचे हे हवालदार सिव्हिल ड्रेस मध्ये होते. तर तो धडकल्यानंतर तुम्ही त्याला चॉकलेट दिलं आणि त्याची पैशाची बॅग उचलून दिली. आता साहेब काय मला तो धडकला. तो खाली पडला. मला वाटलं त्याला चक्कर आले म्हणून मी त्याला चॉकलेट दिलं. काय शुगरच्या पेशंटला साखर लोअर खाली होते ना. वा रे हुशार. मी आहे ना 4 गुन्हेगारांना पकडलेले आहे. आणि मला वाटतं तो कुणी त्यांच्यापैकीच एक आहे. तुम्ही त्यांना बघा ओळखा की त्या दिवशी तुम्हाला जो धडकला होता तो तोच आहे का बा. अहो साहेब म्हणजे काय 100% ओळखणार. एक नंबर. दादा क्या सुलेमान कैसे? मैं रफीक. अच्छा नाम बदला रफीक. पर अच्छा है नाम भी रफीक अच्छा है. मतलब मलाड में तू ही रहता है ना? हम अफगानिस्तान से हैं. गब्दुल्ले इकडे 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 तुझ्याशी नंतर बोलतो मी. तुझ्या रे तू ओळख पटकन बघ. तुम्ही अफगाणिस्तानचा आहो ना? नाही दादांची तुमची ओळख आहे ना आताच कळलं. दादानीच मला प्लंबिंगच्या इंडस्ट्रीमध्ये आणला का नाही काय त्यामध्ये. म्हणजे मी थोडासा लेट झालो इंडस्ट्रीमध्ये नाही असं नाही. तुमचं गाव कुठला? चंबल यूपी. मी चिपलून चिपी. मी म्हणते हा तर मारुतीचं मंदिर आहे ना त्याच्या पाठीमागे जी गल्ली आहे ना तिथं मी राहतो का नाही. तुम्हाला सांगतो ना. इकडे या तुम्ही इकडे आता. तू ओळखतो का त्याला? ओळखतो नाही. कधी ओळख करून घेण्याचा योग नाही आला. म्हणजे ते ह्यानी आणला ना मला प्लंबिंगच्या इंडस्ट्रीमध्ये. काय प्लंबिंगचे बिझनेस करायला आले का इथे? नाही साहेब. ओळख परेड करायला आलेले ना. आणि त्यांची ओळख परेड आहे तुमची नाहीये ना. त्यांना ओळखायचंय तुम्हाला. कळलं का? कळलं नाही. ओळख पटकन. दादा कुठे जातो आता? दादा कुठे जातो? दादा आता काय करायचं सांगा. काय करायचं म्हणजे आता बघा कसा दणका देतो ते. दादा दणका म्हणजे नेमकं काय करणार आहे? म्हणजे मी तुला सांगतो एका पुस्तकात मी वाचलं होतं. अरे ओ तू स्किट कधी वाचत नाही. तू पुस्तक कुठून वाचलं? आता साहेब बघा कसं आहे की त्या टायमाला जी घटना घडली आहे ना तसं आपल्याला तो सीन करावा लागेल. कर ना. म्हणजे अभिनयाच्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो. बघा अभिनयाचे 4 प्रकार आहेत. एक अंगिक, वाचिक, कायिक आणि माईक. हा माईक लावून जो अभिनय करतो त्याला माईक अभिनय म्हणतात. जसं आपण आता माईक लावून अभिनय. आणि या सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जी आहे गोष्ट ती म्हणजे पाठांतर. दादा या मताशी मी सहमत आहे तुझा. हा म्हणजे नटाचं ना चोख पाठांतर असलं पाहिजे. ज्याचं चोख पाठांतर होत नाही ना त्याने इकडं फिरकू नये. इंडस्ट्रीत त्यांनी यायचं काय समजलं? अरे बापरे हे कोण बोलतय? पाठांतर हा शब्द ज्यांचा स्किट सुरू झाल्या आत्महत्या करतोय.
करा करा करा. जमल तुम्हाला? हो. हा, मग थोडक्यात काय सांगायचं की त्या दिवशी काय घडलं ते सांगतो तुम्हाला. म्हणजे आम्ही दोघं बिर्याणी खात होतो. आम्ही दोघं बिर्याणी खाऊन बाहेर पडलो हॉटेलच्या आणि माझ्या खिशातलं मी चॉकलेट काढलं आणि तो एकदम धडाकला मला. तुम्ही आणि तुमच्या सगळ्यांची आम्हाला मदत लागणार आहे. म्हणजे काय, आम्ही असं चॉकलेट खात खात बाहेर आलो की तुम्ही आम्हाला धडकायचं आहे. म्हणजे त्या दिवशी कोण धडकलं ते आम्हाला कळणार आहे आणि साहेब तुम्ही लगेच पकडायचं आहे त्यांना. लक्षात आलं माझ्या. क्लिअर. साधारण आम्ही आता हॉटेलमधून बाहेर येतो, बाहेर पडलेलो आहे. Action. साहेब मला वाटतं ते खरंच पळाले. सांगतो काय, जाऊन पकड ना त्यांना. अरे पकडा 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 पकडा. ए थांब थांब थांब. तर अभिजित, तू तुझ्या मालिकेच्या निमित्तानं आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालास. तर काय आहे तुमच्या या मालिकेचं वैशिष्ट्य? आम्ही आमच्या कार्यक्रमातून सांगताना असं नेहमी सांगतो की जसं तंत्रज्ञान प्रगत होत चाललंय तसे गुन्हेगारही प्रगत होत चाललेत. जितक्या नवीन नवीन गोष्टी येत आहेत तितक्याच त्या फसवण्याच्या, त्यातनं काहीतरी चोरवाटा काढण्याचे प्रयत्न सुद्धा वाढत चाललेत. त्यामुळे या घटना ज्या खऱ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत आणि पोलिसांनी ज्यांचा शोध लावलाय, अशा घटना बघताना तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला जर अशा घटना घडत असतील तर आपण नकळत सतर्क राहू, आपण सावध राहू आणि एखादा मोठा गुन्हा होण्यापासून आपण तो थांबवू शकू. सो मला असं वाटतं की या रोजच्या कार्यक्रमातून जसं हास्याचे डोस तुम्ही देताय तसं एक बारीक उपदेशाचा पण सावधानतेचा डोस द्यायचा आम्ही या कार्यक्रमातून प्रयत्न करतो. किती छान सांगितलं. वा वा वा. आम्ही नक्की हा कार्यक्रम बघू. क्रिमिनल्स साहुल गुन्हेगारांची पाहायला विसरू नका, रात्री 10 वाजता फक्त आपल्या सोनी मराठीवर. आणि आता आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.